मोठ्या शहराप्रमाणे लहान लहान शहरातही लोकवस्ती झपाट्याने वाढते। या लोकवस्तीत इमारती तर उभ्या राहतातच, मात्र वृक्षवल्ली नामशेष होताना दिसत आहे। हीच वृक्षवल्ली जोपासण्यासाठी पुसद येथील एका प्राध्यापक दाम्पत्याने टेरेसवर बाग तयार केली आहे। चला तर पाहूया या प्राध्यापक कुटुंबाचं वनराई घर। पुसद येथील ग्रीन पार्क कॉलनीतील एक हिरवगार घर प्रेमात पाडतं। प्राध्यापक सुरेखा व प्राध्यापक खाडे यांचं हे घर, त्याचं नावच त्यांनी ठेवलं आहे वनराई। आयुष्यात रंग भरण्याचं काम बागेतले फुलं करतात, तर काही रंग आपल्या घराच्या गच्चीवर जोपासतात खाडे दाम्पत्य। खाडे दाम्पत्याने आपलं विश्व तयार केलं आहे। आकर्षक मांडणी, झाडांची निवड, अनेक प्रकारचे फुलझाडांची लागवड यामुळे हे टेरेस गार्डन अत्यंत आकर्षक बनलं आहे। प्राध्यापक खाडे दाम्पत्य आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे या टेरेस गार्डनची देखरेख करतात। निसर्गप्रेमी प्राध्यापक दाम्पत्याने आपल्या टेरेसवर रंगीबेरंगी फुलांचं हिरवगार बहारदार गार्डन तयार केलं आहे। या बागेत अनेक झाडं आपल्याला दिसून येतात, फुलंही येथे आहेत। या फुलांचा सुवास येथे दरवळतो। सध्या सीझनल फुलांनी गार्डन बहरलं आहे। गुलाब, सॅल्विया, मेरीगोल्ड, ऑस्टर, कमळ, शेवंती, पेन्सी, पिटुनिया, जास्वंद, जरबेरा, ऑडेनियन, गेझनिया, लॉन्टेना, कण्हेर, बोगनवेली अशा मनमोहक रंगाच्या फुलांनी ही झाडं बहरलेली आहेत। निसर्गाचं दर्शन घडवणारं हे टेरेस गार्डनमध्ये पक्षी देखील येतात। फुलपाखरांचे फुलांवर बागडणे, मधमाशांचं मध गोळा करण्याची लगबग पाहून टेरेस गार्डनमध्ये मन अतिशय प्रसन्न होतं। छोट्याशा जागेत छोट्या छोट्या कुंड्या, घरातील टाकाऊ वस्तूंपासून या कुंड्या तयार करण्यात आल्या व त्यामध्ये रोपटे लावले गेले। घरीच कचऱ्यापासून खत हे दाम्पत्य तयार करतं। हे दोघेही गार्डनचं काम मन प्रसन्न ठेवून आनंदाने करतात। निसर्गप्रेमी म्हणून या दाम्पत्याची ओळख आहे। प्राध्यापक सुरेखा खाडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं की सेवानिवृत्तीनंतर या बागेमध्ये, उद्यानामध्ये फुलांसोबत राहण्याचा आनंद वेगळाच असेल। प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो। मला छंद आहे बागकामाचा, आवड आहे, पण जागा अपुरी पडते आणि त्याच्यामुळे मी पर्याय निवडला टेरेस गार्डनचा। टेरेस गार्डनवरच्या जी काही कामं आहेत ती सगळी मी स्वतः करते। यातून मला खूप आनंद मिळतो। नोकरी, घर हे सगळं सांभाळून मी माझा हा छंद जोपासलेला आहे। टेरेस गार्डनवर मी नुसत्या कुंड्यांमध्ये ही झाडं लावलेली नाही आहेत, तर छोटे छोटे लँडस्केप मी तयार केलेले आहेत आणि सगळ्या ज्या वस्तू आपण टाकून देतो त्या सगळ्या वेस्ट वस्तूंचा उपयोग करून मी हे टेरेस गार्डन तयार केलेलं आहे। आज माझ्या टेरेस गार्डनवर पुष्कळ सीझनल फ्लावर्स फुललेली आहेत। विविध रंगी, विविध प्रकारची फुलं, सीझनल फुलं फुललेली आहेत आणि त्यामुळे माझं टेरेस गार्डन आज खूप सुंदर दिसतंय। प्रदूषणाने वेढलेल्या शहरी जीवनात स्वच्छ, सुंदर, प्रसन्न वातावरण देणारे आमचे छोटेसे टेरेस गार्डन वाळवंटातील वैशिष्ट्यच आहे। शांती, सुखाचे समाधान देणारे, निसर्गाचे सौम्य दर्शन घडवणारे आमचे हे टेरेस गार्डन। आमच्या बागेत सकाळी निरनिराळे पक्षी बघायला मिळतात। फुलपाखरांच्या फुलावर बागडणे, मधमाशांची मध गोळा करण्याची लगबग पाहून मन प्रसन्न होते।
निसर्गावर प्रेम केलं तर भाग्य हे नक्कीच मिळतं याची साक्ष देणारं हे बहरलेलं वनराई निवास. कमल किशोर पंडागळे, विदर्भ न्यूज, पुसद.